चंद्रपुर महानगर में रास्तों की हालत के चलते मनसे ने आज एक अनोखा प्रदर्शन सड़क पर उतरकर किया, जहां उन्होंने मास्क पहनकर नागरिकों को मास्क बांटे। तो आइए सुनते हैं मनसे नेता मनदीप रोड़े ने इस संदर्भ में क्या कहा। महाराष्ट्र नवनिर्माण सेना की ओर से आज महानगर क्षेत्र में एक अनोखा आंदोलन किया गया और इस आंदोलन के तहत जटपुरा गेट परिसर में बड़ी संख्या में मनसे के पदाधिकारी तथा मनसे सैनिक जमा हुए। इस मौके पर मनसे के महानगर जिला अध्यक्ष मनदीप रोड़े के साथ अन्य पदाधिकारी भी मौजूद थे और यह आंदोलन सभी ने मास्क पहनकर किया और आने जाने वालों को भी मास्क का वितरण किया गया और इस आंदोलन के दौरान सभी ने जमकर नारेबाजी की। तो ये सुनते ही इस आंदोलन को लेकर इस आंदोलन का नेतृत्व करने वाले मनसे शहर अध्यक्ष मनदीप रोड़े ने आरोप करते हुए क्या कहा, स्वयं उन्हें जुबानी। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने चंद्रपूर महानगरपालिकेच्या विरोधात आंदोलन करण्यात आलेलं आहे, निर्देशने करण्यात आलेलं आहे। निर्देशने करण्याचे मुख्य कारण म्हणजे की चंद्रपूर शहरातील मुख्य रस्ता जो चंद्रपूरला जाता व वाहता एकच मार्ग आहे, त्या मार्गावर यांनी खोदकाम केलेलं आहे। त्या खोदकामामुळे इतकी शहरामध्ये वाहतूक कोंडी होऊन राहिलेली आहे। पहिले चंद्रपूर शहर हा जिल्हा प्रदूषण म्हणून ओळखला जातो, त्याच्यावरती आणखी प्रदूषण वाढलेलं आहे, लोकांचं आरोग्य धोक्यात चाललेलं आहे, लोकांचं आरोग्य धोक्यात आलेलं आहे। परंतु महानगरपालिकेने कुठलीही सूचना चंद्रपूर शहरातल्या जनतेला न देता या खोदकामाचं काम चालू केलेलं आहे। कोणाच्या म्हणण्यावर केलेलं आहे, कोणासाठी केलेलं आहे हे महानगरपालिकेच्या आयुक्त साहेबांनी समोर आणावं गोष्टी। आणि येत्या काही दिवसात अगर महानगरपालिका या खोदकामाचा नियोजित रस्ता वाहतूक विभागाला सांगून अगर नियोजित करत नसेल तर महानगरपालिकेच्या समोर महाराष्ट्र नवनिर्माण सेना तीव्र आंदोलन छेडतील नागरिकांना घेऊन। आज आंदोलनाचं रूपरेषा म्हणजे आम्ही मास्क घालून आमचं आंदोलन निषेध दर्शवित आहोत। सोबतच चंद्रपूर शहरातील जनतेला इथे त्यांचं आरोग्य धोक्यात नाही गेलं पाहिजे म्हणून आम्ही त्यांना मास्क वाटपाचा कार्यक्रम करतो आहोत। CTV के लिए वैभव गारकर की रिपोर्ट।